तर नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाची अपहरणानंतर काही तासातच सुटका झालेली आहे। अपहरणकर्त्यांनी गौरव कोडगिरे यांना धमकी देऊन सोडलेलं आहे। गौरव कोडगिरेंचे 7 ते 8 जणांनी अपहरण केलेलं होतं। मी गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो। त्यावेळेला अचानक काही लोक आले, त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं, गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी 1 तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं। तुम्ही कशामुळे तक्रार दिली आहे? तुम्ही नेमकं कुणाविरोधात तक्रार दिली आणि काय तक्रार दिली? मला माहीतच नाही की ॲक्च्युली कोण होतं। फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली। आज तुला फक्त उचलले, याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर, आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर, अशा प्रकारची मला धमकी देण्यात आली। गौरव कोडगिरे म्हणून पीडित व्यक्ती इथे आले होते। त्यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे। त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत। कुणाबद्दल तक्रार दिली आहे? राजकीय हेतून झालाय का आर्थिक व्यवहार त्यांची देवाणघेवाण झाली? सद्यस्थितीत त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या गुन्ह्याचं खरं कारण काय आहे याचा शोध आम्ही तपासात घेऊ। साहेब, या फिर्यादीमध्ये पिस्टलचा उल्लेख करण्यात आलेला आहे? फिर्यादीमध्ये सध्या तरी पिस्टलचा उल्लेख नाही आहे।